लोणार सरोवर इथं वाढत असलेल्या पाणी पातळीमुळे पर्यावरणीय धोका निर्माण झाला असून काठावरील काळमजा देवी मंदिर येथील मूर्तीच्या डोळ्यांपर्यंत पाणी पोहोचले। त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होते। काही दिवसात मूर्ती पाण्यात बुडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत मातेचे भक्त आणि पंचक्रोशीतील नागरिक सोमवारपासून लोणार तहसील कार्यालय समोर बेमुदत सामूहिक उपोषणाला बसलेत। प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत लोणार सरोवर विकास समितीची बैठक अमरावती इथं झाली असली तरी संबंधित विभाग परवानगीच्या कारणावरून टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रश्न न सुटल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा भाविकांनी दिलाय। आता बोला। कमळजा माता की जय। मी समाधान आखाडे आणि मी सहकारी पूर्ण कमळजा माता सेवा संघाचे कार्यकर्ते यांच्यासोबत राहून मी आज आम्ही आमरण उपोषण साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। प्रशासनानं आजपर्यंत 6 महिन्यापासून कोणतीही कमळजा मातेच्या मंदिरातल्या पाण्याच्या विषयी फक्त आम्हाला तोंडी असे आश्वासन दिलेले, लेखी स्वरूपात कोणतेही आश्वासन दिलेलं नाही। कलेक्टर साहेब लोणारला 3 वेळेस आलेले आहेत। ज्यावेळेस लोणारच्या मंदिराच्या पायरीला पाणी लागलं होतं त्यावेळेसपासून हे चालू आहे। 6 महिन्याच्या अगोदरपासून नवरात्रामध्ये पाणी लागलं होतं, कमळजा मातेच्या मंदिरात पाणी गेलं त्याच्या अगोदरचा विषय। पण पूर्ण समजा जेवढे समजा प्रशासन आहे यानं कोणत्या सगळं पूर्ण हलगर्जीपणामुळं मंदिरामध्ये एवढं पाणी घुसलेलं आहे आणि या पाण्याची विल्हेवाट त्यांनी लवकरात लवकर लावावी, नाही तर अन्यथा आज तर समजा आम्ही साखळी उपोषण करतोय, नंतरचे पुढच्या उपोषणाचं आम्ही सांगू शकत नाही। आम्ही उपोषण करू का काय करू। या पाणी वाढाची जे पाणी कोण गेली, कोणते अधिकारी आले? पाणी सगळे पुरातत्व विभागाचे जे समजा अधिकारी आहेत, कलेक्टर साहेब आहेत, त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे साहेब लोक आहेत, पूर्ण सगळे इथे येऊन त्यांना 3-3 वेळेस पाणी गेली। पण जे गोड्या पाण्याचे सरोवर जे गोड्या पाण्याचे स्रोत आहे जे खाली पाणी साचणारे या पाण्याची विल्हेवाट कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 1 महिन्याच्या आत या पाण्याच्या विल्हेवाट लावून देऊ। 26 जानेवारीला आम्हाला त्यांनी शब्द दिला होता। 28ला लोणार बंद होतं आणि त्याच्यानंतर कोणतीही प्रोसेस लोणार सरोवर सुरू झालेली नाही। 49 लाख रुपये काहीतरी असा निधी मंजूर झालेला आहे पाणी वर काढायसाठी। गोड्या पाण्याचं जे गोड पाणी खाली सरोवरात चाललं त्या पाण्याचे 49 लाख 60 लाख रुपये असे काहीतरी 60,000 रुपये असं काहीतरी विल्हेवाट त्याचे अजून कोणतीही प्रोसेस चालू झालेली नाही। गोड्या पाण्याचे स्रोत जर का वर पाणी जर का वर काढलं तर खाली पाणी वाढणार नाही। लेखी आश्वासन काहीच भेटलं नाही का? लेखी आश्वासन काही दिलं नाही, पूर्ण तोंडी आश्वासन दिलं। फक्त ते आम्हाला चॉकलेट द्यायला लागलं प्रशासन, त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आता तुमचं जसं तुमच्या आता मागणी काय? आता मागण्या आमच्या हेच आहेत की ज्या जसे भारतात पूर्ण जितके मंदिर आहेत पूर्ण पुरातत्व खात्याचे त्या ठिकाणी जशी रोज सकाळी 6 वाजता मंदिराची पूजा अर्चना होती, पूर्ण देवाच्या पूजा अर्चना होती, तशी आमची देवीच्या मंदिराची पूजा व्हायला पाहिजे 6 वाजेच्या। म्हणजे आमच्या जे समजा आमच्या विश्वस्त मंडळ आहे की आमचं समजा सेवा संघ आहे त्याच्याकडे एक मंदिराची चावी लागत। त्याच्यानंतर नवरात्राचे जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे तिथे लागतील। गोड्या पाण्याचं हे जे स्रोत आहे वर काढा लागेल, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी मग डबल काहीच केलं नाही? काय जिल्हा अधिकाऱ्यांनी काही नाही मुख्याची भूमिका घेतली त्याने। लोणारचे तहसीलदार साहेबांनी फक्त आम्हाला त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्याला मी स्वतः एक हे दिलं होतं इथं जलसमाधीचं, तर त्यांना फक्त तिथं त्यांना एक व्हॉट्सअपवर टाकून दिलं की बाबा जलसमाधी घेणार आहे 27 तारखेला 26 तारखेला तहसीलदार साहेबासोबत मी इथं बसलेलो होतो 26 जानेवारीला। 28ला त्यानं मला 24 तासाचा टाईम मागितला होता, आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात तुम्हाला देऊ। त्यानं आम्हाला लेखी स्वरूपात काही दिलेलं नाही। बोलत त्यानं फक्त बोलणंच केलं, बाकी काही केलं नाही। फक्त चॉकलेट देणं चालू आहे। म्हणजे जागतिक याच्यानंतर जे लोणारमध्ये उद्रेक होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की जिल्हा अधिकारी एक, तहसीलदार साहेब एक आणि त्यानंतर पुरातत्व विभाग एक आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट खाते, याला सर्वस्वी जबाबदार हे 4 डिपार्टमेंट लोणारचे राहतील। हे जे आपले धाराचं धार
सीतामानी व पापरेश्वर याचं पाणी जे एकत्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाने, तर ते नेमकं कुठं अडकलेलं आहे काम आता? कुठं अडकलं? शासनाने घेतलेला आहे, निधी मंजूर झालेला आहे. मग अडकलं कुठं काम? त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्यांचे जे निर्णय झाले त्यांनी आम्हाला पत्राद्वारे सांगितलं नाही आणि तोंडीही सांगितलं नाही की आमचे काय व्यवहार झाले, पत्रव्यवहार झाले का काय झालं. तर नेमकं हे काम कुठं अडकलेलं आहे याचं म्हणणं काही सांगितलं नाही. कलेक्टर म्हणतात की मंत्रालयात जा लागन, फॉरेस्टवाले म्हणतात आम्हाला CMची परमिशन लागती, पुरातत्व ते ESI जे होते ते मधमल कोणाची परमिशन लागत नाही संरक्षण भिंत बांधण्यासाठी. मग या अटकलो कुठं? आता हे प्रशासनावर चाललं आहे. याला सर्वस्वी जबाबदार इथून पुढच्या जितके समजा लोणारमध्ये जे काही होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. प्रशासन भाविक भक्तांचा चेंडू करतो. हा अधिकारी त्याच्यावर लोटतो, तो अधिकारी त्याच्यावर लोटतो. मूळ यात कोणीच निर्णय म्हणजे मार्ग कोणी काढत नाही, यात ठोस मार्ग कोणी काढत नाही. या प्रश्नाची विल्हेवाट कोणी लावत नाही. या प्रश्नाला म्हणजे पूर्णत्वास नेण्याचा कोणाचाच प्रयत्न नाही. भाविक आले, या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्याकडे पाठवायचं, त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्याकडे बोट करायचं. तो म्हणतो हा NOC भेटत नाही, तो म्हणतो ती NOC भेटत नाही, तो म्हणतो त्याची परवानगी भेटत नाही. शासन प्रशासनावर आणि प्रशासन शासनावर लोटतं. बाकी हे कोणीच काही करत नाही. एखाद्या भाविक भक्ताचा या सगळ्यात जीव गेल्याशिवाय हे काही जागी होत नाही असं वाटतं. सर्वात महत्वाची गोष्ट एक रामगयाचं पाणी जे आहे ना त्यांनी जे आणलं वरच्या वनफुटीवर ते आज- बगैर परमिशनचं आणलेलं आहे. वन विभागाला काही करायला चालते. त्यांनी जे पाणी आणलं रामगयाचं तिथून पाईपलाईन करून आणलं. आता या त्याच्या पाईपलाईनला त्याला परमिशन लागत नाही ना आपल्या पाईपलाईनला परमिशन लागायला लागली. म्हणजे ते काम करू राहिले उत्खनन, त्याचं काम चालू आहे. झालेलं आहे काम. म्हणजे त्याचे काम सुरू आहे. 4 वर्ष अगोदर झालेलं आहे काम अनेक ते. वृक्षांची कत्तल त्या दोन्ही विभागांनी मिळून तिथं केली. अवैधरित्या अनेक प्रकारचे उत्खनन त्यांनी तिथं केले. आणि त्या सगळ्या विषयावर गावातल्या भाविक भक्तांनी कधी बोट ठेवला नाही. आपलं मागणं फक्त आपल्या देवीचं मंदिर पाण्यात जाऊ नये एवढं होतं. त्यांनी काय केलंय त्याच्यावर आपण बोलत नाही.